सांगितले CSS कशा यूज करायचे आहे. त्याचे CSSचे काय 3 फॉर्म्स आहेत, इंटरनल, इनलाईन आणि काय आहेत एक्सटर्नल. तर कुठलंही वेब पेज जर तुम्ही व्ह्यू केलं, त्याचं सोर्स कोड जर बघितला तर सोर्स कोडमध्ये काय दिलेलं असते, तिन्ही टाईपचा कोड असतो. आता एखादं वेब पेज आहे, हेच वेब पेज आहे, मी राईट क्लिक केलं, व्ह्यू पेज सोर्स केला तर काय होते, तुम्हाला सोर्स कोड दिसतोय. तर ह्या सोर्स कोडमध्ये काय दिलेलं असते, स्टाईल ॲट्रिब्यूट दिलेला असतो. स्टाईलमध्ये कुठला कोड असणार आहे, CSSचा कोड. मग ही CSS जी असेल ती कुठली असेल, इंटरनल CSS कशासाठी यूज केले असते, त्या पर्टिक्युलर पेजसाठी. हे जे काय पेज आहे कुठले, हे जे पेज असेल HTML links.asp, तर ह्या पेजसाठीचे CSS इथं राईट केलेले असते. ही CSS तुम्ही दुसऱ्या पेजसाठी पण यूज करू शकता, पण परत तिथं स्टाईल ॲट्रिब्यूट राईट करायला लागेल. त्यानंतर एखादे एक्सटर्नल CSS फाईल असेल तर त्यासाठीचा कोड काय केलेला असतो, लिंक ॲट्रिब्यूट थ्रू हेडमध्ये लिंक ॲट्रिब्यूट थ्रू त्याचं hrefमध्ये त्याचा पाथ डिफाईन केलेला असतो त्या CSSचा. आता इथे जी फाईल आहे कुठली, w3.css, ही काय एक्सटर्नल CSS. ह्या CSSचा कोड कुठं लिहिला आहे, w3.css फाईलमध्ये एक्सटर्नली अनदर लोकेशनला असेल ती फाईल. हा CSS कोडच आहे, ही एक्सटर्नल CSS. आणि इनलाईन CSS कुठं असेल, एखादा कुठलाही इलेमेंट असेल तर त्या इलेमेंटमध्येच काय केलेलं असते, स्टार टॅगमध्ये ते स्टाईल डिफाईन केलेली असते. समजा आता इथे एखादा कुठला एलिमेंट आहे का चेक करा. आता इथे दिले बघा, डिव एलिमेंट आहे, डिव स्लॅश त्याच्यामध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट दिला आहे, डिस्प्ले नन, पोझिशन, ॲब्सोल्यूट, झेड इंडेक्स. मग हे जे काय दिले ते कुठली CSS असेल, हा CSSचा पार्ट आहे तो इनलाईन. मग हायेस्ट प्रायोरिटी कुठल्या एलिमेंटला असणार आहे तुमचे CSSला, इनलाईन CSSला. आता ह्या पेजमध्ये तिन्ही टाईपच्या CSS यूज केलेत, इनलाईन पण केलेत, इंटरनल पण केलेत आणि एक्सटर्नल पण केलेत. तिन्हीचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. एक्सटर्नल CSS असेल तर काय, तुमची एकाच CSS फाईलमध्ये सेपरेट कोड तुम्ही राईट करून ठेवू शकता. असे एखादी फाईल style.css किंवा कुठलीही नेम देऊन, आणि ती लिंक ॲट्रिब्यूट थ्रू हेडमध्ये काय करू शकता, तुमच्या फाईलसोबत त्याची अटॅचमेंट करू शकता, किंवा लिंक ॲट्रिब्यूट थ्रू तुम्हाला इथं ते डिफाईन करता येते, ती फाईल अटॅच करता येते. याच्यामध्ये राईट केलेला कोड जिथं तुम्ही काय करणार आहे, तुमचे एलिमेंटमध्ये एखादा स्टाईल रिलेटेड ॲट्रिब्यूट असेल किंवा काय, तर तो तिथं क्लास किंवा काय आहे, डायरेक्ट जे काय तुम्ही हे वापरताय, बॉडी किंवा प्रीडिफाईन टॅग H1 to H6 असतील, टेबल असेल किंवा दुसरे काही इमेज वगैरे असतील, तर
त्यासाठीचं जे काही स्टाईल शीटचा कोड असेल तर तो राईट केला असेल तर तो ॲप्लिकेबल होईल एक्सटर्नल CSS मध्ये. तर आज काय बघणार आहे आपण, लिंक्स, त्यानंतर इमेजेस. आता लिंक्स मीन्स काय असणार आहे बघा, HTML लिंक्स आर नथिंग बट दी हायपर लिंक्स whenever you over the mouse on any of the atoms. This is nothing but the navigation bar. मग आता ह्याला नॅव्हिगेशन बार का म्हणणार आहे, दिस इज नॉट अ नॅव्हिगेशन बार. सपोज लिंक्स आर फाउंड, these are separate words, but if you over the mouse then the cursor changes from arrow to I later. कर्सर काय होतोय, arrow to I होतोय, पण हँड येतोय का सिम्बॉल नाही. ज्यावेळी मी माऊस काय करतोय ओव्हर एखाद्या ह्या नॅव्हिगेशन बारवरच्या एखाद्या मेनू आयटमवरती घेतोय तर काय होते, ॲरोचं कन्व्हर्जन कशात होतं आहे, हँडमध्ये, स्मॉल हँड. त्यावेळी हे काय असतील, वेगवेगळ्या लिंक्स आहेत. आता ज्यावेळी मी बूस्ट्रॅपवरती क्लिक करतो त्यावेळी हे पेज ओपन होते. त्यानंतर HTMLवरती क्लिक केलं तर वेगळं पेज ओपन होईल. ह्या सगळ्या काय आहेत, लिंक्स आहेत. आता लिंक्स कशा क्रिएट करणार, त्यासाठी ॲट्रिब्यूट कुठला आहे तुमचा, लिंकसाठी किंवा हायपर लिंकसाठी काय यूज केले जाते, ए टॅग, अँकर टॅग. अँकर टॅग ए सिंटॅक्स कसा असेल बघा, A/A, इट कंटेन्स द टेक्स्ट टू बी डिस्प्लेड, आणि इनसाइड स्टार्ट टॅग यू हॅव टू डिफाइन और राइट द href attribute with its value. So value of href attribute is nothing but the URL. So your URL may be your relative path or ॲब्सोल्यूट पाथ. URL काय असेल तुमचा, रिलेटिव्ह पाथ असेल किंवा ॲब्सोल्यूट पाथ असेल किंवा सिम्पल फाईल नेमसुद्धा असेल. तर इथे एक्झाम्पल दिले, हे बघा, href काय दिले, href ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू, टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर ब्लँक विजिट W3 स्कूल्स. ज्यावेळी काय करताय, तुम्हाला एखादी लिंक क्रिएट करायची आहे अनदर पेजला. आता हे A/A टॅगमध्ये राईट काय केले, href ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू W3school.com, टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर ब्लँक विजिट W3 स्कूल्स. आता हे जे विजिट W3 स्कूल आहे, मी माऊस ओव्हर केलं आहे, काय होते, ॲरोचा पॉइंटर असेल तो कन्वर्ट कशात होतो, हँडमध्ये, म्हणजे ही लिंक आहे. तिथं काय केलेलं आहे, अँकर टॅग यूज केला आहे, त्यामुळं काय होते, कन्वर्जन लिंकमध्ये होते. आता इथं मी क्लिक केलं तर पेज कुठलं ओपन होतं आहे, W3school.com. हे पेज ओपन व्हायसाठी href ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू काय दिली, W3school.com. इथं तुम्ही जे काय व्हॅल्यू द्याल ते काय होणार आहे, तिथं ओपन होणार आहे. मी आता समजा W3 स्कूलच्या ऐवजी काय केलं, google.com टाईप केलं, रन केलं, तुम्हाला दिसताना काय केलं, विजिट W3 स्कूल दिसताना W3 स्कूलच होणार आहे. पण इथं क्लिक केलं, रन केलं, क्लिक केलं तर पेज ओपन होताना कुठलं होतं, google.com. तुमचे href ॲट्रिब्यूटमध्ये काय असेल, जी काय तुम्ही hrefची व्हॅल्यू द्याल त्या पेजला काय होईल, तुमचं रिडायरेक्ट केलं जाईल. किंवा आता ते पेज ओपन होताना त्या सेम विंडोमध्ये होतं आहे, म्हणजे इथंच ओपन होतं आहे, न्यू विंडोमध्ये ओपन होतं आहे किंवा काय, हे कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या व्हॅल्यू ऑफ दी टार्गेट ॲट्रिब्यूट. टार्गेट ॲट्रिब्यूटची जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यावरती डिपेंड असेल. आता टार्गेट ॲट्रिब्यूट अंडरस्कोर ब्लँक असेल त्यावेळी हे पेज कशात ओपन होते, न्यू विंडोमध्ये. ही जी काही न्यू विंडो आहे, एक नवीन विंडो तयार होते आणि त्याच्यामध्ये ते ओपन होते. तर ही विंडो वेगळी आहे, ही विंडो वेगळी आहे. आता टार्गेट ॲट्रिब्यूटचे हे दिलेत व्हॅल्यूज, टार्गेटसाठी वेगवेगळ्या व्हॅल्यू इथे दिलेत बघा, अंडरस्कोर सेल्फ, अंडरस्कोर ब्लँक, अंडरस्कोर पेरेंट आणि अंडरस्कोर टॉप. जर अंडरस्कोर सेल्फ असेल म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू कुठली असते, अंडरस्कोर सेल्फ, की ज्यामुळे काय होते, इट ओपन टू डॉक्युमेंट इन दी सेम विंडो आर सेम टॅब. यावेळी तुम्ही एखादं काय करताय, इथं रन करताय, इथं कुठल्याही टार्गेटला व्हॅल्यू देत नाही, बाय डिफॉल्ट काय असणार आहे, अंडरस्कोर सेल्फ. रन केलं तर ह्याच पोर्शनमध्ये किंवा एरियामध्ये काय होईल, तुमचं google.com पेज ओपन होईल. आता हे इथं पेज नाही, त्यामुळे काय करायला लागेल, तुमचं जे काय हे असेल W3 स्कूलचं होम पेज तिथे एक्झिस्ट असेल तर तुम्हाला इथं तो कोड दिसेल त्या पेजचा, W3 स्कूलचा. तुमचं दुसरं URL असेल तर ते इथं ओपन होईल त्याच विंडोमध्ये. विंडो एकच आहे, फक्त दिलेला जो काही पोर्शन असेल त्या पोर्शनमध्ये ते पेज ओपन होईल. हे अंडरस्कोर सेल्फ आहे, त्यानंतर अंडरस्कोर ब्लँक असेल तर काय होते, तुमचं डॉक्युमेंट जे असेल ते न्यू विंडोमध्ये ओपन होतं. म्हणजे आता बरेचसे साईट्स आहेत. आता ह्याचा यूज कुठे केलेला असतो, समजा आता बँक ऑफ
इंडियाची काय आहे किंवा बँक ऑफ महाराष्ट्र. नेट बँकिंगसाठीचे साईट ओपन करूया. आता पेज कुठलं आहे तुमचं, index.html. मी ज्यावेळी काय करतो आता रिटेलवरती क्लिक करतो त्यावेळी काय होते, पॉपअप विंडो, न्यू विंडो तयार होते. आता हे जे इथं जो ॲट्रिब्यूट दिला असेल तो कुठला असेल, न्यू विंडोमध्ये ओपन होते. त्यामुळे अंडरस्कोर ब्लँक टार्गेटची व्हॅल्यू. त्यावेळी अंडरस्कोर पेरेंट करताय त्यावेळी ते डॉक्युमेंट कुठं होणार आहे, पेरेंट फ्रेममध्ये ओपन होईल. अंडरस्कोर टॉप असेल तर काय, फुल बॉडी ऑफ द विंडोच्या फुल बॉडीमध्ये होईल टार्गेट. फक्त टार्गेटच्या ज्या काय वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत ते यूज करून बघायचे आणि रन करून बघायचं. त्यानंतर लिंक्स जे आहेत ते तुम्ही बटन ॲज अ लिंक म्हणून सुद्धा यूज करू शकता. कसं करायचं असेल, आता हे जे बटन आहे ते ॲज अ लिंक म्हणून यूज करायचं असेल. आता इथं पण आहे, हे जे काय ट्राय इट युअरसेल्फ लिहिले, बॅकग्राऊंडला काय दिसतंय, एक चौकोन दिसतोय. हे काय एक सिम्पल टाईपचं बटन आहे. अशा टाईपचं बटन तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर काय करणार आहे, तुम्ही बटन इलिमेंट राईट करायचं. त्याच्यामध्ये ऑन क्लिक ॲट्रिब्यूट, त्याची व्हॅल्यू काय असेल, document.location default.esp. आता हे document.location इक्वल टू default.esp, हे जे काय पेजचं नेम असेल ते पेज नेम कशामध्ये लिहिले, सिंगल कोटमध्ये लिहिले. आणि हे जे ऑन क्लिकसाठीचा कोड आहे तो कशामध्ये आहे, डबल कोटमध्ये. त्यामुळे ज्यावेळी इथं काय करताय, तुम्ही एखाद्या ॲट्रिब्यूटसाठी डबल कोट यूज करत असाल तर इनसाइड एलिमेंटमध्ये जर काय यूज करायचं आहे, सिंगल कोट. जर समजा हे जर तुम्ही काय केलं, सिंगल कोट इथे यूज करत असाल तर इनर जे असेल default.esp तर त्यावेळी तुम्हाला काय करायला लागेल, डबल कोट यूज करायला लागेल. रन केअरफुली, आउटपुट सेमच असणार आहे. आता हे जे काय सिम्पल बटन आहे ओपन होताना कुठं होते, सेम विंडोमध्ये होते. तर ऑन क्लिक इव्हेंटला काय दिलेलं आहे, document.location default.esp. जे पेज ओपन करायचे आहे त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर त्या याच्यामध्ये काय देणार आहे तुम्ही, ॲब्सोल्यूट पाथ किंवा रिलेटिव्ह पाथ व्हॅल्यूमध्ये document.locationमध्ये. आता हे जे HTML काय बटन असेल, हा जो एलिमेंट आहे याला समजा तुम्हाला स्टाईल द्यायचं आहे, ह्याच्यासारखं रनसारखं करायचं आहे तर तुम्हाला काय करायला लागेल, एकतर इनलाईन स्टाईल पण यूज करू शकता किंवा इंटरनल स्टाईल पण यूज करू शकता. एलिमेंटला स्टाईल द्यायचे म्हटल्यावर काय करायला लागेल, तुम्हाला हेड त्यानंतर /हेड ॲट्रिब्यूट राईट करायला लागेल. आणि बटन एलिमेंट आहे म्हणून काय करणार, बटन राईट करा. त्यानंतर ओपनिंग करली ब्रॅकेट, क्लोजिंग करली ब्रॅकेट. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजा बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर समजा तुम्ही काय कुठला देतोय, रेड देतो. रन करा, काय होते, बटन बॅकग्राऊंड कलर रेड. आता हे कशामध्ये राईट करायला पाहिजे, हेड/हेडमध्ये ॲट्रिब्यूट कुठला, स्टाईल स्टाईलमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, हे रन करा. त्यामुळे आता काय झालं, इथं बॅकग्राऊंड कलर रेड आला. किंवा आता ग्रीन पाहिजे असेल तर तुम्ही ग्रीन करा. त्यानंतर याला पॅडिंग दिलं समजा काय, 20 पिक्सेल. तर काय होईल, तुमचं इथं जसं बटन आहे तसं ते तयार होईल. नंतर टेक्स्टचा कलर असेल, कलर देऊ शकता, त्याची फॉन्ट साईज वगैरे वेगवेगळी देऊ शकता. याच्यावरती क्लिक केलं तर काय होईल, तुमचं जे काय इथं सिंगल कोटमध्ये ॲट्रिब्यूट व्हॅल्यूसाठी जे ॲब्सोल्यूट URL असेल किंवा काय असेल ते पेज ओपन होईल. आता लिंक ॲट्रिब्यूट अशा टाईपने यूज करू शकता. नंतर लिंक टायटल दिलेलं असते, टायटलसाठी काय केलेलं असते, टायटल ॲट्रिब्यूट डिफाईन केलेलं असतं. अँकर टॅगमध्येच काय टायटल दिलेलं आहे. आता ह्या टायटलचा यूज कसं होतं बघा, द टायटल ॲट्रिब्यूट स्पेसिफाय द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द एलिमेंट. द टायटल ॲट्रिब्यूट इज ऑफनली शोन ॲज अ टूलटिप टेक्स्ट म्हणून काय टायटल यूज केलं जातं. ज्यावेळी तुम्ही एखाद्या बटनवरती काय करता, माऊस ओव्हर करता किंवा एखाद्या लिंकवरती तर तुम्हाला इथं टूलटिप येते. ती टूलटिप काय असणार आहे, तुमचं कशा थ्रू दिली जाते, टायटल ॲट्रिब्यूट थ्रू. म्हणजे आता समजा इथं ट्राय इट युअरसेल्फला गेला, इथं आता व्हिजिट HTML ट्युटोरियल आहे, मी माऊस ओव्हर केला काय येतं आहे, गो टू /3 स्कूल. ह्याच इथं गो टू /3
स्कूल HTML सेक्शन हे कुठले येते, टायटलमध्ये जी काय व्हॅल्यू दिली असेल ती व्हॅल्यू काय येणार आहे तुमची ॲज अ टूल टिप म्हणून येईल. रन करून बघा काय ते गो टू W3 स्कूल HTML. ज्यावेळी एखादा इलिमेंट आहे तो इलिमेंट कशासाठी आहे हे डिफाईन करायचं असेल, एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर त्यावेळी तुम्ही टायटल ॲट्रिब्यूट यूज करू शकता. तर बँक ऑफ महाराष्ट्र असं आहे, इथं काय येते टायटल ॲट्रिब्यूट येतात का बघा, टायटल दिलेले आहे. माऊस ओव्हर केला तर काय येते का नाही, इथे न्यू युजरवर नेला तर येते का नाही, इथे टायटल ॲट्रिब्यूट डिफाईन केलेलं आहे. तिथं आता दुसरी बघा SBIची एखादी बघा, टूलटिप कशासाठी असणार आहे, हेल्पसाठी, युजरच्या हेल्पसाठी की तो एलिमेंट कशासाठी आहे किंवा काय आहे. आता इथे येते बघ SBI होम लोन, माऊस ओव्हर केला या बटनवरती काय होते SBI होम लोन इथे लिहून येते. दिस इज गिवन विथ द हेल्प ऑफ टायटल ॲट्रिब्यूट. त्यानंतर इथं कंटिन्यू टू लॉग इन केलं काय येते का, काय नाही, लँग्वेजला पण येत नाही. इथं माऊस ओव्हर केला तरी सुद्धा येत नाही. आता ठराविक बटनला किंवा याला दिलेलं आहे तिने. इथं आता इथं बघा रिसेट, लॉग इन हे कशा थ्रू दिलेले आहेत, टायटल ॲट्रिब्यूट थ्रू. हे बटन्सच आहेत. हे रिसेट बटन आहे म्हणून रिसेट दिले, लॉग इन आहे म्हणून लॉग इन. नंतर लिंकसाठीचे कलर्स काय कसे डिफाईन करणार आहे, तर HTML लिंक्स कलर्स असतील तर अनव्हिजिटेड लिंक असेल तर अंडरलाईन आणि ब्ल्यू असते बाय डिफॉल्ट. नंतर व्हिजिट केली लिंक तर काय होते पर्पल कलरमध्ये कन्वर्ट होते. जर ॲक्टिव्ह लिंक असेल तर अंडरलाईन आणि रेड कलर होते. म्हणजे बाय डिफॉल्ट ज्यावेळी एखादा लिंक ॲट्रिब्यूट थ्रू किंवा अँकर टॅग थ्रू तुम्ही एखादं काही लिंक क्रिएट करता त्यावेळी त्याचा कलर कसा असणार आहे ब्ल्यू, त्याला अंडरलाईन असते. जर तुम्ही व्हिजिट केले तर त्याचा कलर काय होतो चेंज पर्पलला होतो. आणि जर ॲक्टिव्ह असेल तर त्यावेळी काय असेल ते रेड असेल. तर आता एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ही जी आहे HTML इमेजेस ही जी लिंक आहे इथं स्टाईल ॲट्रिब्यूट तो काय दिलेत, ए टॅगला कलर ग्रीन दिला आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट टेक्स्ट डेकोरेशन नन. रन केले, इथे क्लिक करतो, माऊस ओव्हर केला काय होते फेंट आहे तो डार्क होते, म्हणजे पिंकचा काय होते रेड होते. आता ज्यावेळी आता व्हिजिटेड असेल ओव्हर केलं तर काय होते रेड कलर होणार आहे कशाचा, टेक्स्टचा. माऊस ओव्हर केला तर काय होते रेड कलर होते. बाय डिफॉल्ट कसा आहे त्याचा पिंक आहे. नंतर ॲक्टिव्ह असेल तर टेक्स्टचा कलर काय येलो पाहिजे. आता मी व्हिजिट केली तर काय होते साईट न्यूज पेज ओपन झालं आणि व्हिजिट केली की त्यानंतर व्हिजिटेडचा कलर कसा पाहिजे तो इथे दिला आहे. व्हिजिटेडचा कलर पिंक, व्हिजिटेडचा काय येईल पिंक येईल. इथे दिले बघा कुठं लिंक बटन, हे जे बटन दिले माऊस ओव्हर केला काय होतं थोडासा कलर चेंज होतो. हे द्यायचं असेल तर कसं करणार आहे, ए लिंक ए व्हिजिटेड. इथे तुम्ही एच ओव्हर माऊस ओव्हर केल्यानंतर काय झालं पाहिजे बॅकग्राऊंड कलर किंवा काय चेंज व्हायला पाहिजे तर ते इथं डिफाईन करू शकताय. इथे दिसते. तर हा इथं दिसत नाही कलर कुठला आहे रेड होते, रेडच्या ऐवजी दुसरा दिला तरी सर कुठला ग्रे. रन करून बघा म्हणजे ए ओव्हर किंवा ए ॲक्टिव्ह असेल त्यावेळी काय व्हायला पाहिजे माऊस ओव्हर केला की बॅकग्राऊंड चेंज होते, माऊस ओव्हर केला बॅकग्राऊंड चेंज होते. त्यासाठी स्टाईल कशी डिफाईन केली एच ओव्हर बॅकग्राऊंड कलर ग्रे. तुम्हाला इथं माऊस ओव्हर केल्यानंतर काय झालं पाहिजे ते इथं डिफाईन करू शकता त्यासाठीचा कलर. त्यानंतर टेक्स्टची स्टाईल इथं देऊ शकता. समजा माऊस ओव्हर केला टेक्स्ट काय आहे कलर कुठला आहे व्हाईट आहे, व्हाईटच्या ऐवजी मला दुसरा पाहिजे तर काय करू शकता कलर ब्लॅक. काय होणार आता व्हाईट आहे, व्हाईटचा कलर काय होते टेक्स्टचा कलर ब्लॅक होता आणि बॅकग्राऊंड ग्रेमध्ये जातं. अशा टाईपने काय करू शकता तुम्ही तुमची जे काही बटनची लिंक असेल तर त्याला सुद्धा काय करू शकता माऊस ओव्हर केल्यानंतर काय झालं पाहिजे त्यानंतर ॲक्टिव्ह असल्यानंतर काय झालं पाहिजे ती स्टाईल डिफाईन करू शकता.
आणखीन इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे, लिंक बुकमार्क्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता वन पेज वेबसाईट असेल तर त्यावेळी बुकमार्क तिथे यूज केलेलं असतं. बऱ्याचशा वेबसाईटला बुकमार्क थ्रू आयडेंटिफाय केलं जाते. आता बुकमार्कसाठी काय केलं जातं, यू हॅव टू यूज द ID ॲट्रिब्यूट टू क्रिएट अ बुकमार्क. बुकमार्क क्रिएट करायसाठी काय ID ॲट्रिब्यूट यूज करायला लागतं. ID ॲट्रिब्यूट यूज केला तर तो ॲक्सेस करायचा असेल तर काय करणार आहे, hrefमध्ये विथ हॅश यू हॅव टू डिफाईन द व्हॅल्यू ऑफ द ID ॲट्रिब्यूट. ID ॲट्रिब्यूट कसा यूज करणार बघा. आता इथं आता एक्झाम्पल दिलं, इथं लेफ्ट साईडला कोड आहे, इथे एज्युकेशन आहे. इथं फर्स्ट काय दिले, हे 2 पॅरेग्राफ दिलेत, जम्प टू चॅप्टर 4, जम्प टू चॅप्टर 4. हे काय लिंक आहे, लिंक कुठं दिले, P/P मध्ये ॲट्रिब्यूट कुठला आहे, A/A. त्यामध्ये टेक्स्ट कुठला आहे, जम्प टू चॅप्टर 4. आता हे लिंक आहे, लिंक ॲट्रिब्यूट आहे, त्यामुळे href थ्रू काय व्हॅल्यू दिली, #C4. ज्यावेळी मी काय करतो, ह्या टेक्स्टवरती क्लिक करणार आहे, ह्याच्यावरती जम्प टू चॅप्टर 4, त्यावेळी रेफरन्स कुणाचा दिला आहे, #C4 त्या सेम पेजमधला दिला आहे. त्यामुळं C4 ID ज्याचा असेल ते काय होईल, इथं विजिबल होईल. आता मी इथं क्लिक केलं जम्प टू चॅप्टर 4 तर काय होते, चॅप्टर 4 विजिबल होते. हा चॅप्टर 4 कुठं आहे, बाय डिफॉल्ट ज्यावेळी रन करतो त्यावेळी पेज कुठलं येते, विजिबल पोर्शन तुमचा फर्स्ट लाईनपासूनचा असेल. मला हा चॅप्टर 4 इथं पाहिजे, तर त्यावेळी चॅप्टर 4ला काय द्यायला लागेल तुम्हाला, ID काय C4. मग इथं ID जर C4 दिला तर ह्याची व्हॅल्यू इथं #C4 डिफाईन करायला लागते. समजा आता मी इथं काय दिलं, ह्या चॅप्टर 5ला हे करतोय काय, S2 ID C5 चॅप्टर 5ला देतोय आणि इथं C5 लिहितो, जम्प टू चॅप्टर 5 रन केलं. तर ज्यावेळी मी याच्यावरती क्लिक करतोय त्यावेळी विजिबल पोर्शन कुठला असणार आहे, चॅप्टर 5चा. बाकीचे कंटेंट असणारच आहेत वरती, पण बुकमार्क दिल्यामुळं काय होते, ज्यावेळी रन करताय इथं क्लिक करताय त्यावेळी तो सेक्शन काय होईल, त्या ID पासूनचं नेक्स्ट पेजमधले कंटेंट असेल ते इथं शो होतील. आता समजा मला इथं काय करायचं आहे, हा टेक्स्ट बदलायचा आहे आणि परत कुठं जायचं आहे, मला हा टेक्स्ट बदलल्यानंतर मला एवढा पोर्शन विजिबल झाला पाहिजे, कुठला, चॅप्टर 1चा. मला काय करायला लागेल, मी आता इथं क्लिक केलं कुठं, जम्प टू चॅप्टर 5 तर कुठं जाते, चॅप्टर 5ला. चॅप्टर 5मधल्या ह्या टेक्स्टला मला लिंक द्यायचे, तर कशी देणार आहे, चॅप्टर 5साठीचा कोड कुठं आहे, हा चॅप्टर 5. हे काय हेडिंग आहे, चॅप्टर 5. आता हे जर तो टेक्स्ट आहे तर मला लिंक क्रिएट करायचे, तर काय करणार आहे मी इथं लिंक आहे, गो टू चॅप्टर 1 रन केलं. मला काय पाहिजे, चॅप्टर 5ला क्लिक केले की चॅप्टर 5च्या IDला जाईल. त्यानंतर मला ही पण एक लिंक बनवायची. मी इथं क्लिक केली की काय गेलं पाहिजे, चॅप्टर 1चा विजिबल पोर्शन दिसला पाहिजे. त्यासाठी मला हे गो टू चॅप्टर 1 काय एक लिंक क्रिएट करायला आहे. कुठली, गो टू चॅप्टर 1 कुठं गेलं पाहिजे, href A/A मध्ये A/A मध्ये काय href. आता कोणाचा देणार आहे, इथं जो ID असेल तो कसा असणार आहे, #with नेम ऑफ द ID. आता हा चॅप्टर 1ला आपल्याला विजिबल करायचं आहे. मग चॅप्टर 1 कुठं आहे, इथं आहे. चॅप्टर 1 स्टार्ट कुठं होतं आहे, S2ला. इथं ID CH1 किंवा C1 दिलं समजा, ID C1. इथं काय द्यायला लागेल, #C1. ज्यावेळी मी इथं काय करतोय, ह्या लिंकवरती क्लिक करणार आहे त्यावेळी जायला कुठं पाहिजे, ह्या चॅप्टर 1ला किंवा चॅप्टर 1पासूनचा पोर्शन विजिबल झाला पाहिजे. हा असणार आहे, फक्त हा दिसणार नाही करंटली. आता मी इथं रन केलं, जम्प टू चॅप्टर 5 म्हटलं तर परत इथं लिंक आली. लिंक कशामुळे आलं, तुमच्या A/A मुळे. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर कुठं जायला पाहिजे, चॅप्टर 1ला. ज्यावेळी 1 पेज वेबसाईट असते तुमची त्यावेळी काय केलेलं असते, बुकमार्क यूज केलेलं असते. आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल बघा कुठलं, आता जाता एखादे 1 पेज टेम्पलेट्स.
आता बरेचसे आहेत समजा. आता हे पेज आहे, 1 पेज टेम्पलेट. लायब्ररीला जायचं. लायब्ररीमध्ये काय दाखवले बघा, वेगवेगळे मेनू असते. आता इथं होम आहे, जे अबाउट आहे. अबाउटला क्लिक केले काय होते, पोर्शन अबाउटचा विजिबल होते. त्यानंतर मी डिपार्टमेंटमध्ये गेलं, डिपार्टमेंटचं पोर्शन विजिबल होते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू जी असेल त्याला काय दिलेलं असते, आयडी ॲट्रिब्यूट दिलेला असते. समजा मी आता परत कॉन्टॅक्टवरती गेलो, काय होते, शेवटचं पोर्शन. पेज एकच आहे, हे जे पेज आहे ते काय एकाच पेजमध्ये सगळ्याचा कोड आहे. एकच सिम्पल पेज तयार केलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन तयार केले. कुठलं, सर्व्हिसेसचं सेक्शन आहे. सर्व्हिसेसवरती क्लिक केलं की सर्व्हिसेसचं पोर्शन विजिबल होते. नंतर डॉक्टर्सवरती क्लिक केलं, डॉक्टरचं पोर्शन विजिबल होते. ड्रॉपडाऊनमध्ये ड्रॉपडाऊन 1 केलं तर काय होते, काही येत नाही. हा ड्रॉपडाऊन हे पण परत बघू आपण कसं क्रिएट करायचं. त्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये गेला तर काय लास्टचा जो सेक्शन आहे तो विजिबल होते. त्यानंतर होमला जायचं असेल, होमवर क्लिक केलं की परत काय होते, होम सेक्शनला जाते किंवा त्या पेजला, किंवा त्याच पेजमध्ये अबाउट केले की अबाउटचा विजिबल होते. किंवा होमला जायचं असेल तर इथे एक आता ॲरो दिला आहे, इथे क्लिक केले की काय होते, परत जो फर्स्ट असेल होमला विजिबल जो काय दिसतोय किंवा कंटेंट दिसते तिथे जाते. मग ज्यावेळी स्क्रोल करतो त्यावेळी काय होते, थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा इथे एक फ्लोट काय होतं एलिमेंट आलेलं दिसते, ॲरो. इथं क्लिक केले की परत होमचं दिसते. अशा ठिकाणी काय केलं ते बुकमार्क यूज केलेलं असतात. हे जे काय सर्व्हिसेस, डिपार्टमेंट्स, अबाउट हे वेगवेगळे, तिथे तुम्ही काय करू शकता, हे लिंक बुकमार्क यूज करू शकता. यूज करायचा असेल तर जो विजिबल करायचा पोर्शन त्याला आय डी ॲट्रिब्यूट द्यायचा आणि त्याचा रेफरन्स hrefमध्ये द्यायचा विथ हॅश. त्यानंतर इमेजेस, HTML इमेजेस आता यूज करायचे असतील तर इमेज टॅग कसा यूज करणार आहे, इमेज src ॲट्रिब्यूट विथ व्हॅल्यू ऑफ दी व्हॅल्यू नेम ऑफ दी इमेज. द अल्टरनेट टेक्स्ट कशासाठी असणार आहे, ज्यावेळी तुमची एखादी इमेज असेल ती इमेज एक्झिस्ट नसेल तर त्यावेळी काय होतं, अल्टरनेटमध्ये जे काय टेक्स्ट दिला असेल तो इथं डिस्प्ले होते. समजा इथं काय पिक्चरचं नेम दिले, कुठलं पिक ट्रूली .jpg. हे पिक ट्रूलीला पिक ट्रूली 1 करतो, रन करतो, काय होते, ती इमेज डिस्प्ले होत नाही कारण मी काय केलं, इमेजचं नेम चेंज केले किंवा इथला पात्र हा रॉंग आहे. त्यामुळे काय होते, अल्टरनेटमध्ये जे काही डिफाईन केलेलं असेल ते इथं डिस्प्ले होते ट्रूली. तुम्ही ELT ॲट्रिब्यूट कशासाठी असणार आहे, इमेज टॅगमध्ये ज्यावेळी तुम्ही काय एखादी इमेज प्रॉपरली जर लोड होत नसेल किंवा काय तर त्यावेळी ती इमेज कशाशी रिलेटेड आहे ते तुम्ही डिफाईन करू शकता विथ द हेल्प ऑफ अल्ट ॲट्रिब्यूट. आता अल्ट ॲट्रिब्यूट कशासाठी यूज केला ते बघा. Alt specifies alternative text for the image and src specifies the path to the image. src specify काय करतोय, पाथ, इमेजचा पाथ. अल्टरनेट ॲट्रिब्यूट स्पेसिफाय द अल्टरनेट टेक्स्ट. इमेज जर लोड झाली नाही प्रॉपरली तर जर समजा इंटरनेट कनेक्शन स्लो आहे त्यावेळी एखादी लार्ज इमेज असेल 2 MB 3 MB किंवा 500 KB तर ती लोड होत नाही. मग त्यावेळी काय केलं जातं, अल्टरनेट टेक्स्ट जो असेल तो डिस्प्ले होतो. हे इमेजचे ॲट्रिब्यूट्स आहेत. त्यात इमेजला विड्थ हाईट द्यायची असेल तर कशी डिफाईन करू शकता, विड्थ हाईट बाय डिफॉल्ट काय असेल 100 पिक्सेल दिली किंवा काय फुल पेज भरून तिथं विड्थ आणि हाईट ॲट्रिब्यूट दिलेत. इमेज src इमेज गर्ल, अल्टरनेट टेक्स्ट गर्ल इन जॅकेट, विड्थ 500, हाईट 600. हे पिक्सेलमध्ये असेल, 500 हे 600 हाईट. हे जे काही ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे तुम्ही चेंज पण करू शकता, 50/60 तुम्हाला प्रॉपर जशी वाटेल तशी. आता हे जी इमेज आहे ही इमेज काय होते, हा जो पॅराग्राफ टेक्स्ट आहे त्यानंतर इमेज आहे, त्यानंतर मी समजा इथे एखादा टेक्स्ट राईट करतो विदाउट पॅराग्राफ. तर ह्या
इमेजच्या अगोदर ती पण टेक्स्ट आहे. आता टेक्स्ट डिस्प्ले होताना कसं होतं टेक्स्ट डिस्प्ले होते त्यानंतर इमेज डिस्प्ले होते आणि इमेज जिथे एंड होते तिथून परत नेक्स्ट काय असेल तो टेक्स्ट हा डिस्प्ले झाला आहे. आता मला समजा ही इमेज आहे, ती इमेज कशी पाहिजे किंवा हा टेक्स्ट आहे तो इथं पाहिजे, तर त्यावेळी काय करू शकता, ही जी इमेज आहे तर ह्या इमेजला तुम्ही स्टाईल ॲट्रिब्यूट डिफाईन करून फ्लोट देऊ शकता, फ्लोट लेफ्ट किंवा फ्लोट राईट किंवा फ्लोट सेंटर वगैरे. तर इथे इमेज आहे तिथं काय केलं ॲडिशनली स्टाईल ॲट्रिब्यूट यूज केला. समजा स्टाईल इज इक्वल टू फ्लोट. चेंजेस कसे होतात बघा, स्पेस स्टाईल ॲट्रिब्यूट यूज केला, स्टाईल फ्लोट कोलॉन लेफ्ट. आता करंटली कसं आहे हा एलिमेंट डिस्प्ले होतोय पॅरेग्राफ, त्यानंतर हे जे कंटेंट आहेत p/p नंतरचे हे म्हणजे हे असेल, त्यानंतर इमेज पार्ट आहे, ही इमेज आली, त्यानंतर इमेज नंतर काय हा पोर्शन आहे किंवा हा टेक्स्ट आहे हा डिस्प्ले होते. तर ही इमेज काय केली आपण फ्लोट दिले लेफ्टला, रन करून बघितले काय होते, इमेज इकडे जाते आणि टेक्स्ट तुमच्या इथून पुढं डिस्प्ले होते. आता ह्या टाईपचे कंटेंट कुठे यूज केले जाते, समजा आता तुमच्या इथे फोटोग्राफ्स आहे, हा फोटोग्राफ पण दाखवायचा आहे प्लस त्या फोटोग्राफ रिलेटेड इथं कंटेंट पण दाखवायचं. तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता की एखादं प्रोफाईल आहे तर प्रोफाईलचं फोटो इथं आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथं राईट करू शकता. मग त्यावेळी हा ॲट्रिब्यूट यूज करू शकता तुम्ही स्टाईल फ्लोट लेफ्ट. हे समजा आता कुठल्या ट्रेनिंग प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये प्रोफाईल ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर. आता इथं कंटेंट दिसतात कसं आहे फोटो आहे आणि इथं काय त्यानंतरचे कंटेंट आहेत. आता फोटो लेफ्ट साईडला येतो बाय डिफॉल्ट, हे कंटेंट मी जर काय केले हाय असे राईट केले, फ्लोट लेफ्ट दिला नाही ॲट्रिब्यूट, तर काय होणार आहे मिस्टर नारायण जे काय नेम असेल ते कुठे येणार आहे इथं येईल, इथून पुढं खाली सगळा टेक्स्ट येईल. त्यानंतर हे कंटेंट इथे दिसणार आहे ते त्याच्या खाली येतील 1 by 1. म्हणजे HTMLमध्ये नॉर्मली कंटेंट जे काही डिस्प्ले होते ते कसे डिस्प्ले होतात एका कंटेंटनंतर दुसऱ्या कंटेंटनंतर तिसरे असं बाय डिफॉल्ट. त्याला आता इमेजला काय झालं फ्लोट प्रॉपर्टी दिली, तर त्यावेळी फ्लोट लेफ्ट केलं की ही जी इमेज असेल ती लेफ्ट साईडला फ्लोट होईल किंवा ती लेफ्ट साईडला दिसेल आणि बाकीचं जे काही कंटेंट असतील ते परत इथून त्या लाईनपासून परत स्टार्ट होतील डिस्प्ले होताना. आता इथं हे जे कंटेंट आहेत कुठे ही जी इमेज आहे, आता हा टेक्स्ट इन्क्रीज करतो म्हणजे काय होतं, आता हा कंटेंट आहे इथं फ्लोट काय केलं राईट केलं, समजा डिस्प्ले होताना कसं होतं बघा इथं राईटला झालं, त्यानंतर इथं थोडेसे स्पेस आले, मला आणखीन स्पेस पाहिजे किंवा लेफ्टला फ्लोट करतो मी लेफ्ट. त्यानंतर इथं काय परत राईट साईडला थोडीशी स्पेस पाहिजे, हा टेक्स्ट काय आला आहे इमेजला लागूनच आला आहे, थोडीशी स्पेस पाहिजे तर परत काय करू शकता इमेज नंतर काय तुम्हाला पॅडिंग जे दिलेलं आहे पॅडिंग ॲट्रिब्यूट पण यूज करू शकता, पॅडिंग 10 पिक्सेल रन केलं तर काय होईल सगळीकडून इकडून वरून राईट साईडून किंवा बॉटमकडून काय होते थोडीशी स्पेस सोडली जाते आणि त्यानंतर हा टेक्स्ट डिस्प्ले होते. हिअर वी स्पेसिफाय हे दिली की नाही हिअर वी स्पेसिफाय, हा जर पॅराग्राफ टेक्स्ट असेल समजा ती इमेज नंतरचा p/p म्हणता, इथे इमेज येईल त्यानंतर हा जो काय कंटेंट आहे तो इथं डिस्प्ले होते. त्यानंतर ही इमेज आता थोडीशी वरती आहे मला खाली पाहिजे, हिअरचा कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर आहे, हा वरती गेला आहे आणि हिअर इथं राईट झाले, ही थोडीशी खाली पाहिजे तर काय करणार मार्जिन टॉप पण देऊ शकता. याला कसं देणार आहे मार्जिन, त्यासाठी ॲट्रिब्यूट मार्जिन टॉप किती 5 पिक्सेल रन काय होते वरून 5 पिक्सेल आले 10 द्या काय होते बरोबर प्रॉपर येते. म्हणजे एजची जी लाईन आहे तिथं तुमचा तो टेक्स्ट आला, म्हणजे ही इमेजची ही जी एज आहे आणि ह्या एजची जी एज आहे ती अलाइनमेंट प्रॉपर आली तर दिसतं कसं दिसते. तर हे जे काही ॲट्रिब्यूट आहेत कुठले मार्जिन पॅडिंग किंवा फ्लोट स्टाईल ॲट्रिब्यूटमधले, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट.
इमेजला विड्थ हाईट देऊ शकता, एक तर पिक्सेलमध्ये किंवा डायरेक्ट पॉईंटमध्ये. पिक्सेलमध्ये द्यायचे असेल तर कसे देणार आहे, स्टाईल ॲट्रिब्यूट डिफाईन करायला लागेल तुम्हाला. विड्थ कोलन जे काही असेल ते इन पिक्सेल आणि हाईट इन पिक्सेल. जर तशी द्यायची नसेल तर डायरेक्टली विड्थ आणि हाईट देऊ शकता विदाऊट स्टाईल ॲट्रिब्यूट. नंतर आता इमेज मॅप आहे. इमेज मॅप कुठे यूज केला जातो, आता गुगल मॅपवरती तुम्हाला वेगवेगळे हे दिसते काय, एकाच इमेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळे पोर्शन. तर आता हे वेगवेगळे इमेज मॅप आहेत. वर्क मॅप तयार केला आहे, हे कोऑर्डिनेट्स वगैरे दिलेले आहेत. कॉम्प्युटर दिलं आहे, त्यानंतर इथं काय दिले, कॉम्प्युटर, फोन आणि कप ऑफ टी. आता ही इमेज आहे, क्लिक केलं कॉम्प्युटर ओपन होतं. इथं मोबाईलवरती क्लिक केलं फोनची इमेज ओपन होते. कॉपी की ह्याच्यावरती क्लिक केलं काय होते, दुसरी इमेज ओपन होते. हे जे काय कोऑर्डिनेट दिले ते काय मॅप/मॅप यूज करून दिलेले आहेत. हे तुमच्या कशामध्ये एका इमेजला तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या कोऑर्डिनेटनी डिवाईड करू शकता. म्हणजे हा एक पोर्शन किंवा हे जे कोऑर्डिनेट्स इथे दिलेत का नाही, 337, 300, 44 किंवा हे 1 2 3 4 1 2 3 4 हे कोऑर्डिनेट्सनी तुम्ही एक सिंगल इमेज वेगवेगळ्या ह्याच्यात कायमध्ये डिवाईड करू शकता. ही इमेज रिलेटेड आहे. त्यानंतर टेबल्स. आता टेबलचा यूज कुठं होणार आहे, समजा आता एखाद्या काय ह्याच्यातली चार्टमधली इन्फॉर्मेशन आहे. समजा स्टुडंटचं रेकॉर्ड तुम्हाला शो करायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, स्टुडंटचं रेकॉर्ड एक्सेल शीट असते किंवा काय अशा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा काय करू शकता, शो करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, नंबर ऑफ रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो. त्याच्यामध्ये फर्स्ट रो असेल तो नॉर्मली काय असणार आहे, हेडिंग. आणि बाकीचे रो असतील ते काय असतील, त्याच्या व्हॅल्यू किंवा ॲक्च्युअल कंटेंट्स. आता हे जे काय रो आहे, त्यानंतर हा कंप्लीट एक टेबल आहे. ह्या टेबलला परत स्टाईल, हा जो हेडर असेल किंवा टेबल हेड असेल तर टेबल हेड राईट करताना काय बोल्डमध्ये आले. त्यानंतर आतले कंटेंट आहेत ते कंटेंट नॉर्मल टेक्स्ट आहेत, फक्त त्याचे बॅकग्राऊंड वेगवेगळे आहेत अल्टरनेट. आता हे टेबल क्रिएट करायचं असेल तर कसं करणार आहे, त्यासाठी HTML काय टेबल ॲट्रिब्यूट आहे किंवा टेबल टॅग आहे एलिमेंट. टेबल एलिमेंट किंवा टेबल टॅग डिफाईन्स HTML टेबल. ईच टेबल रो इज डिफाईन्ड विथ TR टॅग. TR कशासाठी यूज करणार आहे, टेबल रो. त्यानंतर ईच टेबल हेडर इज डिफाईन्ड विथ TH म्हणजे काय असेल, टेबलचा हेडर. हा जो आहे हेडर फर्स्ट रो मीन्स काय TH. हा जो कंप्लीट रो असेल तो म्हणजे काय झाला, टेबल हेडर. त्यानंतर हा जो रेक्टँग्युलर बॉक्स आहे हा रो कॉलम, तो म्हणजे काय तुमचा टेबल. त्यामध्ये पहिल्यांदा टेबल असेल, त्यामध्ये रो, टेबल रो आणि त्याच्यामध्ये टेबल हेडर. त्यानंतर इच डेटा और सेल इज डिफाईन्ड ॲज TD टॅग. आता TD कशाच्यावर यूज करणार आहे, TD मीन्स टेबल डेटा. टेबलमध्ये कुठले कुठले डेटा आहेत, हा एक डेटा आहे, हा एक डेटा आहे, हा एक डेटा आहे, हा डेटा आहे, हा डेटा आहे. ह्या प्रत्येकासाठी काय केलं जाते, TD/TD, TD/TD, ह्याच्यासाठी TD/TD, प्रत्येकासाठी TD टॅग यूज केला जातो. आता त्याचं सेंटॅक्स बघा कसं दिलं, टेबल स्टाईल विड्थ 100%. स्टार्ट होताना काय केलं आहे, टेबल यूज केला आहे, एंडला /टेबल. आणि ह्या टेबलमध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत, दिस इज फर्स्ट रो, TR/TR फर्स्ट रो. नंतर सेकंड रो कुठला आहे, TR/TR, हा सेकंड रो. आणि हा थर्ड रो TR/TR. रन करून बघा. आता हे जे टेबल दिसतोय, ह्या टेबलला काय, हा फर्स्ट रो आहे म्हणजे काय तुमचं टेबलचं हेडिंग. त्यानंतर फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. आता हे टेबल देताना कसे दिलेत, हेडिंग जे आहेत, आता मी इथं बॉर्डर दिली समजा, काय विड्थ दिले 100%, सेमिकोलॉन, बॉर्डर 1 पिक्सेल, सॉलिड ब्लॅक. रन केलं काय होते, टेबलला बॉर्डर आली. हे टेबलमध्ये स्टाईल डिफाईन केली त्यामुळे टेबलला आले. मला समजा कुठल्या ॲट्रिब्यूटला द्यायचे, टेबलला पण द्यायचे, त्यानंतर TDला पण द्यायचे, THला पण द्यायचे. तर राईट करताना कसं करणार आहे,
हा जो CSS साठीचा कोड आहे तो कशा राईट करायला लागेल, हेड/हेडमध्ये हेड/हेडमध्ये परत ॲट्रिब्यूट कुठला, स्टाईल त्याच्यामध्ये टेबल TD आणि TH. त्यासाठी मी स्टाईल ॲट्रिब्यूट कुठला लिहिलेला नाही, बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ब्लॅक, बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ब्लॅक. रन केले, काय झाले, बॉर्डर आले प्रत्येकाला. म्हणजे ही जी बॉर्डर आहे ती कशासाठी, टेबलसाठी. आणि त्या टेबलमध्ये परत हा TH आहे, हा TH आहे, हा TH आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम एज, हे TH आहे फर्स्ट रो मधले. त्यानंतर हा एक सेकंड रो, त्याच्यामध्ये हा TD, हा TD, हा TD. हे एक सेपरेशन तुम्हाला दिसते. नंबर ऑफ TDs किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 TD. त्यानंतर हे हॉरिझॉन्टल रो किती आहेत, 1 2 3 4. तर टेबल डिफाईन करताना कसं करणार आहे, टेबलसाठी स्टार टॅग टेबल, एंड टॅग /टेबल. त्यानंतर त्याच्यामध्ये रो, फर्स्ट रो TR/TR, हा TR/TR, हा फर्स्ट रो. त्याच्यामध्ये काय दिलेत, TH लिहिले आणि इथं TD लिहिले. TH म्हणजे काय, टेबल हेडर. हे जे काय टेबल हेडर आहेत ते काय मिडलला अलाइनमेंट आले, TH आहे. हे जे काय टेबल हेडर आहेत ते कशासाठी यूज करणार, TH. फक्त फर्स्ट रो असेल त्याच्यासाठी आयडेंटिफाय, त्या कॉलममधले कंटेंट असेल तर त्याचं जे काय हेडिंग असेल तर तिथं त्यावेळी तुम्ही TH यूज करायचं, TDच्या ऐवजी TH. त्यानंतर हा सेकंड TH, हा थर्ड TH एच. समजा मला इथं आणखीन एक हेडर ॲड करायचा आहे, काय करणार तुम्ही, TH TD तुम्हाला आणखीन एक पाहिजे. समजा याच्या अगोदर काय सिरियल नंबरचा एक पाहिजे, समजा SR नंबर. तुमचं काय होईल, इथं SR नंबरचा एक कॉलम तयार होईल. आता इथं काय SR नंबरचं हे नाही, हे कुठं गेलेत, इथं लेफ्ट साईडला आले, हा इथं आला आणि हे पुढं गेलेत कंटेंट. हे सिरियल नंबर मला इथं पाहिजेत 1 2 3 असे, आणि हे कंटेंट पुढं पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला परत इथं प्रत्येक रोमध्ये काय करायला लागेल, एक TD ॲड करायला लागेल. TD मीन्स टेबल डेटा, TD/TD. मी कॉपी करतो. फर्स्टची व्हॅल्यू काय 1, त्यानंतर सेकंड TD/TD मध्ये 2. रन केलं, काय आलं, इथं 1 आलं, 2 आलं. त्यानंतर थर्डमध्ये पण मला तसंच पाहिजे. या थर्ड रोमध्ये फर्स्ट TD कुठला असेल तुमचा, सिरियल नंबर 3. त्यानंतर हे सिरियल नंबर मला कसे पाहिजेत, इथं मिडलला पाहिजेत. आता हे मिडलला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला स्टाईल काय लागेल किंवा टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी तुम्ही इथं देऊ शकता, टेक्स्ट अलाइन सेंटर. टेक्स्ट अलाइन सेंटर दिलं तर काय होणार आहे, इथे सगळ्यालाच दिलं समजा, इथं टेक्स्ट अलाइन सेंटर रन केलं तर सगळे कंटेंट काय होतील, मिडलला येतील. समजा आता मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम फक्त लेफ्ट अलाइन पाहिजे असेल तर काय करणार आहे तुम्ही, इथले जे कंटेंट आहेत तिथं पर्टिक्युलर स्टाईल तुम्हाला इथे यूज करायला लागेल, ह्या एलिमेंटला TDला. आता जिल मी करतोय, काय जिल मला कुठं पाहिजे, लेफ्ट अलाइन पाहिजे जिल. तर तुम्हाला इथं स्टाईल ॲट्रिब्यूट राईट करायला लागेल, स्टाईल इज इक्वल टू टेक्स्ट अलाइन लेफ्ट. रन. जिल कुठं आलं, लेफ्टला. ते तुम्हाला पॅडिंग वगैरे काय नाही, तर तुम्ही इथं पॅडिंग वगैरे सुद्धा ॲड करू शकता टेबलला. कॉमनली सगळ्या एलिमेंटला पाहिजे असेल तर इथं सुद्धा राईट करू शकता. पॅडिंग 5 पिक्सेल सगळीकडे 5 पिक्सेल पॅडिंग. ते बॉर्डर मला काय पाहिजे, टेबल बॉर्डर नन पाहिजे. या टेबलला बॉर्डर नको, मला फक्त हे कंटेंट पाहिजे. तर काय करायला लागेल, इथं स्टाईल ॲट्रिब्यूट इनलाईन स्टाईल मी राईट करतो, टेबल बॉर्डर नन. काय बॉर्डर गेली, तुमचे कंटेंट इथे डिस्प्ले झाले. अशा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला काय कंटेंट डिस्प्ले करायचे असेल, समजा स्टुडंटचं रेकॉर्ड आहे, एम्प्लॉईचं रेकॉर्ड असेल किंवा काय, तर त्यावेळी HTML मध्ये
टेबल टॅग आहे तो यूज करू शकताय. इथे हे दिलेले आहेत, बॉर्डर ॲड करायचं असेल तर कसं करायचं. नंतर कोलॅप्स, बॉर्डर कोलॅप्स एक ॲट्रिब्यूट दिलं आहे. त्यानं काय होतं बघा, टेबल TH आणि TD बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड ब्लॅक. आता हा जो कंटेंट आहे हे कंटेंट आणि ह्याच्यातले कंटेंट कसे आलेत, इथं बॉर्डर आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्पेसिंग दिसते का इथं. हा फर्स्ट कॉलम किंवा बॉक्स, हा सेकंड बॉक्स, त्याच्यामध्ये स्पेसिंग दिसतंय, डिफरन्शिएशन. हे नको आहे तर काय करायला लागेल तुम्हाला, ॲट्रिब्यूट कुठला, बॉर्डर कोलॅप्स यूज करायला लागेल. स्टाईल बॉर्डर कोलॅप्स काय होईल, तुमचे कंटेंट असे प्लेन दिसतील. बॉर्डर कोलॅप्स. त्यानंतर आणखीन ॲट्रिब्यूट बघा, पॅडिंग यूज करू शकता. पॅडिंग आपण यूज केलं. त्यानंतर लेफ्ट अलाइनमेंट असेल तर कुठला पर्टिक्युलर फक्त TH पाहिजे लेफ्ट अलाइन तर THला पण देऊ शकता. THमध्ये जे काही कंटेंट असतील ते लेफ्ट अलाइनला जातील. नंतर बॉर्डर स्पेसिंग सुद्धा देऊ शकता. बॉर्डर स्पेसिंग 5 पिक्सेल. ही बॉर्डरचं स्पेसिंग दिले किती, 15 पिक्सेल. 15च्या ऐवजी मी काय करतोय 5 पिक्सेल करतो. रन केलं काय होते, इथून ॲक्च्युअल कंटेंट आहे तर तिथपर्यंतची स्पेस, ही स्पेस जी आहे व्हर्टिकल किंवा हे हॉरिझॉन्टल, ती किती आहे 5 पिक्सेल आहे. हे 50 केलं तर काय होते, कंटेंट ही स्पेस ही म्हणजे काय असेल 50, इथून इकडं 50. ही बॉर्डर स्पेसिंग टेबलसाठीची. त्यानंतर टेबलमध्येच काय दिले ते ॲट्रिब्यूट, रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन हे ॲट्रिब्यूट असेल. तर ते ॲट्रिब्यूट कसे यूज करणार आहेत बघा. तर इथं कंटेंट दिले, हॅलो काय आले, हे जे काही कंटेंट दिलेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत 1 आणि 2. इकडं नंबर ऑफ रोज किती आहेत 1 2 3 3 आहेत. आता हे जे कंटेंट आहेत कुठला, टेलिफोन कंटेंट, त्याच्यासाठी नंबर ऑफ रोज किती कन्झ्युम केलेले आहेत 2. आता रोज किती कन्झ्युम झाले 2, त्यामुळं टेलिफोन ज्या TDमध्ये असेल त्याला रोज स्पॅन तुम्हाला काय द्यायला लागेल 2. आता इथं दिलं आहे बघा, असं दिलं आहे बघा. टेलिफोन कुठं आहे, टेलिफोन कशामध्ये, हे TH/TH आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये इथं रो स्पॅन दिला आहे काय 2. 2 दिला तर काय होईल 2मध्ये दिसेल. इथं जर 1 दिलं तर काय होतं, टेलिफोन इथं आले, बाकीचे कंटेंट इकडे गेले. मग टेलिफोनच्या पुढे टेलिफोन पाहिजे. 2 दिलं आहे, रन केलं काय होते, हे 2 रो कन्झ्युम करेल. मी इथं काय केलं 3 दिलं तर काय होईल, 3 रो हे कन्झ्युम करेल. त्यावेळी इथे तुमचे कंटेंट काहीतरी पाहिजे. समजा आता हा कंटेंट आणखीन एक ठिकाणी वाढवतो. आता हे कंटेंट कुठं वाढले बघा, हा TD/TD कुठं पाहिजे, इथं आहे, इथं आहे. मला ह्याच्यानंतर इथं खाली पाहिजे, म्हणजे काय 1 2 3. आता इथं नंबर ऑफ रोज किती आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 रो स्पॅन 3 करायचा आहे. त्यासाठी हे कंटेंट बिल गेट्स हे नेमच्या पुढं बिल गेट्स आले, टेलिफोनच्या पुढं 3 टेलिफोन नंबर पाहिजे. आणि हे टेलिफोन नंबर 3 रोसाठी एकच सेलमध्ये टेलिफोन पाहिजे. काय करायला लागेल तुम्हाला, आता इथे दिलेत बघा काय, रो स्पॅन हे दिले, त्यानंतर TD/TD टेलिफोन दिले, त्यानंतर TR मध्ये हा एक दिला. आता हा एक आणखीन एक TR वाढवतो. रन केलं, कुठं आलं, ह्याच्या खाली आला नाही, हा कुठं आला, टेलिफोनसाठी हे 3 रोज आले, पण त्या 3 रोमध्ये हे एकच कंटेंट आहे टेलिफोन. हे 3 साठीचे 3 टेलिफोन नंबर. आता हे रो स्पॅन किंवा कॉल स्पॅन जे व्हॅल्यू आहेत ते कुठे यूज होणार आहेत, समजा आता एखादं काय असते, हे जे काही कंटेंट आहेत कुठे, फर्स्ट कंटेंट, सेकंड कंटेंट, थर्ड कंटेंट. हे जे कंटेंट आहेत हे कंटेंट, त्यानंतर हे त्याचे व्हॅल्यू, त्यानंतर हा
ही जी काही असेल इमेज असेल. आता हे फ्लोट राईटला आहे. ही जी इमेज आहे ती ही इमेज किती नंबर ऑफ रोमध्ये आले 1 2 आणि 3. ह्याच्यासाठी रो स्पॅन तुम्हाला ह्या इमेजसाठी काय द्यायला लागेल 3. त्यामुळे काय होईल हे रो स्पॅन जर कमी केला तर काय होणार आहे 2 दिला तर फर्स्ट आणि सेकंडमध्येच एवढा जो काही पोर्शन असेल इथला तेवढ्यामध्ये काय होईल ती इमेज डिस्प्ले होईल. हे रो आणि रो स्पॅन आणि कॉल स्पॅन. तर हे झालं रो स्पॅन. नंतर कॉल स्पॅन कसं यूज करायचं बघू. आता इथं मी दिलं समजा कॉल स्पॅन. काय होते अरेंजमेंट वेगवेगळी होते. आता कॉल स्पॅन कन्सिडर करताना काय करायला लागणार आहे नंबर ऑफ कॉलम 1 2 3 त्याच्यामध्ये समजा मला एक हॉरिझॉन्टली एकच नाव द्यायचं आहे त्यावेळी कॉल स्पॅन यूज करू शकता. मग आता ते देताना काय करायला लागणार तुम्हाला एक रो जो दिला असेल इथे एखादा रो घ्यायचा कुठला TR/TR. तर ह्या TR/TR मध्ये जो काही माझा TH हेडिंग असेल किंवा काय तर त्यासाठी TH/TH ह्या TH कॉल स्पॅन समजा 2 दिले तर नंबर ऑफ कॉलम किती पाहिजेत 2 पाहिजे मिनिमम. इथनं काढून रन केलं. हा माझा रो आहे फर्स्ट रो. तर ह्या रोमध्ये मला एकच नेम द्यायचा आहे. फक्त कॉलम कॉल स्पॅन मी काय करतोय 2 डिफाईन करतो. तर इथं मी आता काय केलं TH/TH मध्ये इथं हेडिंग रन केलं. तर काय झालं हे हेडिंग आलं. हे हेडिंग कोणासाठी असेल ह्या पोर्शनसाठी एवढ्या नसणार आहे. हा पण कॉलम त्यात कव्हर झाला आणि हा पण कॉलम कव्हर झाला. हा टोटल एरिया. मी हे काय केलं हेडिंग अलाइन देतो. इथं कुठे स्टाईल किंवा दिली पाहिजे टेक्स्ट अलाइन सेंटर. हेडिंग कुठं आलं सेंटरला आलं. टेबलचे समजा काय असेल तो टेबल कशाचे रिलेटेड आहे ते तुम्हाला हेडिंग द्यायचं असेल तर त्यावेळी काय नंबर ऑफ कॉल स्पॅन किती कॉलममध्ये तुम्हाला तो पाहिजे हेडिंग किती कॉलमसाठी आहे एक सिंगल हेडिंग. मग त्यावेळी तुम्हाला काय करायला लागेल कॉल स्पॅन यूज करायला लागेल. मी इथे एकच दिलं कॉल स्पॅन 1 रन केलं तर काय होईल हा एवढा रोज कन्झ्युम केला जाईल. बाकीचा आहे तो ब्लँक आहे असं ठेवला जाईल. हे कॉल स्पॅन आणि कॉल स्पॅन कशाचे असणार आहे नंबर ऑफ कॉलमसाठी. रो स्पॅन असेल ते नंबर ऑफ रो तुम्ही काय करू शकता एकामध्येच मर्ज करू शकता कॉल स्पॅन आणि रो स्पॅन यूज करून. एक्झाम्पल कॉल स्पॅन आणि रो स्पॅन. इंटरेस्ट रेटचा समजा काय चार्ट असेल किंवा काय डिपॉझिट रेट्स तर तिथं टेबल यूज केलेला असते आणि प्लस काय असेल कॉल स्पॅन रो स्पॅन पण असेल. आता ही दिलेली इथं काय यूज केलेलं असेल टेबल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत फर्स्ट सेकंड थर्ड. त्यानंतर कॉलम किती आहेत 1 2 3. आता ह्या तिन्हीसाठी जर सेम एकच काय असेल हेडिंग असेल तर इथं कॉल स्पॅन तुम्ही काय देऊ शकता कॉल स्पॅन इज इक्वल टू 3. मग काय होईल एकच सिंगल हेडिंग येईल इथं ह्या तिन्हीसाठी असेल कॉमन. तर ह्या 2साठी कॉमन असेल तर काय हेडिंग देऊ शकता आणि कॉल स्पॅन 2 करू शकता इथं. आता ह्याचं कोडिंग बघितलं तर इथं टेबल वगैरे तुम्हाला दिसेल सेम इथं दिसते टेबल क्लास इज इक्वल टू टेबल टी बॉडी TR TH हे ॲट्रिब्यूट इथं दिसतील. माऊस ओव्हर केला की काय होते त्या रिलेटेड. आता हे TR म्हणजे हा फर्स्ट रो इकडचा हे हायलाईट होतं टेबलवरती नेले की हा कंप्लीट पोर्शन हा जो कंप्लीट पोर्शन आहे तो हायलाईट होते. त्यानंतर हे TH
त्यानंतर हा सेकंड TH, हा थर्ड TH दिसते. त्यानंतर इथं माऊस वर केला, फर्स्ट रो, त्यानंतर सेकंड रो, फर्स्ट रो, सेकंड रो, इकडच्या पोर्शनमध्ये बघा इथे हायलाईट होतं. त्यासाठीचं पर्टिक्युलर कोडिंग कशामध्ये आहे, TR/TR. टेबल अशा टाईपचे इन्फॉर्मेशन असेल तर त्यावेळी तुम्ही टेबल यूज करू शकता. कंटेंट तुम्हाला डिस्प्ले करायचे टॅब्युलर फॉर्ममध्ये, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, तर त्यावेळी टेबल यूज करा.